वंचित रायगड लोकसभेच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांच्या प्रचारार्थ एल्गार महासभा संपन्न। महाराष्ट्रात 11 जागांवर वंचितचा विजय होईल असा विश्वास अंजली प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलाय। वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कुमुदिनी रवींद्र चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज महाड क्रांतीभूमीत एल्गार महासभा पार पडली। यावेळी सभेला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली प्रकाश आंबेडकर उपस्थित होत्या। यावेळी अंजली आंबेडकर यांनी रायगड कोकणच्या सर्वांगीण शाश्वत विकासासाठी कुमुदिनी चव्हाण यांना बहुमताने निवडून आणण्याचं आवाहन केलंय। सर्वसामान्य कष्टकरी जनतेशी कुमुदिनी चव्हाण यांची नाळ जोडली असल्यानं मतदारसंघात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास अंजली आंबेडकर यांनी व्यक्त केलाय। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्याकडे असं झालेलं आहे की लोकांची मूळ आयडिओलॉजी किंवा ज्या गोष्टींमुळे लोकांच्या वरती ईडीचा केसेस दाखल होत आहेत किंवा सीबीआयचा सासेमिरा लागतोय ते लक्षात घेतलं तर आपण असं बघतो की अतिशय ईडीमध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं असली आणि त्यांना ईडीच्या धमक्या केल्या की ते स्वतःचा मूळ पक्ष मिळून भाजपमध्ये जात आहेत आणि त्या केसेस काढून घेतल्या जात आहेत। म्हणजे भ्रष्टाचाराचा आरोप संपूर्णपणे पुसून काढला जातो आणि तेच आधी कधीच धर्मनिरपेक्ष भूमिका न घेतलेली माणसं काँग्रेसमध्ये जातात तेव्हा ती अचानक सेक्युलर होतात। जरी त्यांनी अयोध्या पाडण्यामध्ये आमचा हात आहे असा अभिमानाने स्टेटमेंट करत असले तरी सुद्धा ते अचानक धर्मनिरपेक्ष होतात। ताई, आज बाळासाहेब आंबेडकर जर या ठिकाणी सभेला आले असते तर मोठा प्रभाव मतदारसंघामध्ये पडला असता असं बोललं जात आहे, काय सांगा? बाळासाहेबांच्या सभेचा निश्चितपणे परिणाम झाला असता, पण हेलिकॉप्टरमध्ये होणारा बिघाड हे आमच्या आवाक्या पलीकडचं होतं आणि त्यांच्या आज 5 सभा ठरलेल्या असल्यामुळे शेवटी 3 सभा बाय रोड त्यांनी करायच्या आणि 1 सभा मी करायची असा आम्हाला निर्णय घ्यावा लागला आणि त्यामुळे एका रस्त्यावर असलेल्या 3 सभा ते करतायत आणि त्याच्या बाळासाहेबांच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने मी रायगडच्या उमेदवारांची आणि रायगडच्या सगळ्या मतदारांना मनापासून सॉरी म्हणते। ताई, रायगडमध्ये असेल किंवा मावळमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीनं महिलांचा आदर आणि सन्मान केला आहे उमेदवारी देऊन, कसं बघता यात? माझ्या मते वंचित बहुजन आघाडीमध्ये महिलांचा कायमच सन्मान केला जातो। वंचित बहुजन आघाडी हा एकमेव महाराष्ट्रातला पक्ष आहे की ज्याच्या प्रदेशाध्यक्ष ह्या महिला आहेत आणि त्या एका ओबीसी समाजाच्या आहेत। त्यामुळे ओबीसी समाजांना सत्तेमध्ये प्रतिनिधित्व देणं आणि महिलांना सत्तेमध्ये प्रतिनिधित्व देणं हे आम्ही पक्ष संघटनेमध्ये सुद्धा पाळत असलेलो आहोत। संपूर्ण राज्यामध्ये वंचितने जे उमेदवार उभे केलेले आहेत, महाराष्ट्रभराचा दौरा आपण करताय, विश्वासाने असं ठामपणे वंचित किती जागांवरती निवडून येईल किंवा वंचित किती पुढे राहील असं वाटतं? मला असं वाटतं की मी काही इलेक्शन सर्वे एजन्सी नाही आहे, त्यामुळे किती जागी निवडून येईल ह्याचा मी ठाम देऊ शकणार नाही, पण निवडून येण्याच्या शक्यता असलेल्या आमच्या जवळजवळ 11 जागा आहेत जिथे आम्ही तुल्यबळ चालू आहोत आणि त्याच्यातली एक रायगड आहे असं मी गृहीत धरते। आई, निवडणुकीचा प्रचार चालू आहे, आता कशा प्रकारे तुम्ही प्रचार करताय आणि प्रचाराचे मुद्दे कोणते असणार आहेत आणि आता काय परिस्थिती मतदारसंघात तुम्हाला जाणवते? प्रचार करत असताना मी मोठ्या सभांवरती जास्त फोकस करत नाही, कारण लोकांच्या समस्या ह्या गावागावामध्ये काय आहे ते बघण्यासाठी मी वाड्या वस्त्यांवरती जाते। तिथे खरे प्रश्न काय आहेत ते मला समजतात। नुसत्या प्रचार सभा घेऊन किंवा मोठ्या सभा घेऊन तिथे फक्त कार्यकर्ता येतो, मेन असणारा वंचित घटक तो तिथपर्यंत पोहोचत नाही। त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य मी करते आणि माझे जे प्रश्न आहेत ते यावरती आहेत किंवा माझा जो अजेंडा आहे, पहिला नेहमी सांगत आले तो बेरोजगारी। कोकणामध्ये बेरोजगारी एवढ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे का 70-80% घरांना टाळे मारलेले आहे, कारण आमचा कोकणातला भूमिपुत्र हा पुण्या मुंबईमध्ये जातो आणि आमच्याकडे रोजगार नसल्यामुळे या घटना घडतात। कोकणामध्ये आंब्याची बाग आहे, तसेच समुद्र आहे, यावरती अनेक छोटे मोठे उद्योग होऊ शकतात। दुसरा अजेंडा ताईंनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हा आहे, कारण पूर्वीच्या काळी असं म्हणलं जायचं अन्न वस्त्र निवारा या बेसिक नीड्स आहे, परंतु त्याला पुढे जाऊन मी म्हणेल आरोग्य आणि शिक्षण ह्यासुद्धा बेसिक नीड्स आहेत। जर शिक्षण घेतलं तर आरोग्यही चांगलं राहणार आहे, अन्न वस्त्रसुद्धा मिळणार आहे। जर शिक्षण हे भांडवल आहे तर ते प्रत्येक वंचित घटकापर्यंत गेलं पाहिजे आणि आरोग्याच्या समस्या खूप मोठ्या आहेत। जर माझ्या मतदारसंघाचा तुम्ही उल्लेख केला, मतदारसंघाचा जर सर्वे केला तर तुम्हाला नक्कीच जाणवेल का इथे सुसज्ज असे हॉस्पिटल्स नाहीत,
त्याचं दुर्लक्ष आहे, म्हणून हे सगळे अजेंडे माझे प्रचाराचे आहेत. ताई, आपण महिला उमेदवार आहात, महिलांसाठी आपली काय निश्चितपणे प्रामुख्याने मागणी असेल? खूप छान प्रश्न विचारला. आत्तापर्यंत एकही महिला खासदार या 32 रायगडमध्ये झालेली नाही, म्हणून माझी उमेदवारी डिक्लेअर होताच पूर्ण समस्त महिला वर्गांना खूप मोठा आनंद झाला. त्याचं कारण असं आहे, पुरुषांना महिला जास्त काही मनातलं सांगू शकत नाही. अनेक ठिकाणी जात असताना माझ्या महिला आक्रोश करतात, ताई वाड्या वस्त्यांवरती पाणी नाही, आमच्या आरोग्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे. महिला सक्षमीकरणाच्या नावाने सरकार नारा देतं, वेगवेगळी शिबिरं घेतं, वेगवेगळे मोठ्या घोषणा करतं, परंतु ज्या समाजातल्या तळागाळातल्या महिला आहेत त्यांच्यापर्यंत त्या योजना आलेल्याच नाही. आणि आमचं दुर्दैव आहे का आमच्या इथल्याच महिला बालविकास मंत्री असताना सुद्धा रायगडातल्या महिलांकडे दुर्लक्ष झालेलं आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.